मुक्ताई मातेला वंदन, पंचलिंग महादेवाला वंदन, हुतात्मा बाबू गेनुसैद यांचं स्मरण करतो, त्यांना मानवंदना देतो। आमचे सहकारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करतो। एकीकडे दुर्घटना दुःखद घटना झाली आहे, दुसरीकडे निवडणुका आहे आणि या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत। नेत्यांच्या निवडणुका लोकसभा विधानसभा झाल्या, हेच कार्यकर्ते व्यासपीठावर बसलेले हे कार्यकर्ते नेत्यांच्या निवडणुकांमध्ये लोकसभेला खासदार आमदार करतात, मेहनत घेतात, कष्ट घेतात आणि म्हणून या जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्याला बळ दिलं पाहिजे आणि आपल्या सगळ्यांना विनंती करायला या ठिकाणी हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ आलेला आहे। माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, लाडक्या भाऊही आहे, सगळे लोक उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। खरं म्हणजे लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी सगळेच आहेत आणि या सगळ्यांनी निश्चय केलेला आहे, या आंबेगावमधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सगळ्या जागा निवडून द्यायच्या हा निश्चय केलेला आहे। मी आपल्याला विनंती करायला आलोय, नेहमी मी भीमाशंकरला दरवर्षी न चुकता जातो आणि आंबेगावमधूनच जातो आणि म्हणून आंबेगाव कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पाहिजे, हे तुमच्यावर माझा विश्वास आहे, भरोसा आहे आणि आंबेगाव तुम्ही दिलं तर विकासाला पैसे कमी पडू देणार नाही, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे। हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे तुम्हाला माहित आहे, या महाराष्ट्राने पाहिलंय। मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी लखपती योजना असेल, एसटी मध्ये 50% सवलत असेल, मुलींचं उच्च शिक्षण मोफत असेल, माझ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये शेतकरी सन्मान योजना असेल, पीक विमा योजना असेल, ज्येष्ठांना एसटी मध्ये मोफत प्रवास असेल, असे अनेक निर्णय आपण घेतले, अनेक निर्णय घेतले। शेतकऱ्यांना ज्या वेळेस अतिवृष्टी झाली, अवकाळी आला, त्यावेळेस शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केलं। मी मुख्यमंत्री असताना सगळे एनडीआरएफचे निर्णय बाजूला ठेवले, सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या, 2 हेक्टरचं नुकसान 3 हेक्टरवर नेलं आपण, एनडीआरएफचा निकष बदलून डबल आपण नुकसान भरपाई दिली, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान भरपाई मिळत नव्हती ते देण्याचा निर्णय आपण घेतला। असे अनेक निर्णय माझ्या काळामध्ये घेतले, मला त्याचं समाधान आहे, मला आनंद आहे। माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसल्यात, त्यावेळेस मी जे निर्णय घेतले त्यातले सगळ्यात आवडता माझा कुठला निर्णय असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, कारण ह्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहे। अरे आपण सरकार म्हणून म्हणतो सर्वसामान्याचं सरकार आहे, मग या लाडक्या बहीण भावांसाठी काय केलं तुम्ही? आणि म्हणून लाडकी बहीण, मी गरिबी पाहिली आहे, मी देखील शेतकऱ्याचा पोरगा आहे, या शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पूर्वीचे दिवस आठवले, माझ्या आईची काटकसर मी पाहिली आहे, पत्नीची काटकसर पाहिली आहे, गरिबी पाहिली आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं माझ्या लाडक्या बहिणीं भावा मातांसाठी योजना करायची आणि त्याच्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला, लाडकी बहीण योजना सुरू झाली। अनेक लोकांनी विरोध केला, कोणी कोर्टात गेलं, कोणी खोडा घातला, कोणी म्हणाले योजना ही फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे, परंतु आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून या ठिकाणी एकच आपल्याला मी सांगतो, लाडकी थांब बाबा येतो मी तिकडं, लाडकी बहीण योजना तुम्हाला मी सांगतो की ज्या 1,500 रुपये आपण देतो, या 1,500 मध्ये अनेक लोकांनी आपल्या कुटुंबाला आधार दिलाय, प्रपंचाला आधार दिलाय, स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार आमच्या लाडक्या बहिणींना मिळाला आहे, हे माझ्यासाठी फार अभिमानाचं बाब आहे, समाधान आहे। आणि म्हणून ही कोणी किती काही अफवा पसरवल्या, कोणी माईकाला आला
तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. त्यांना लखपती झालेलं आम्हाला बघायचं आहे. हे खोटं नाही आहे. हे पूर्ण जे बोलतोय मी आत्मविश्वासाने बोलतोय. छोटा मोठा व्यवसाय सुरू करतायत, काही लोक एकत्र येत आहेत, बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करतायत, छोटा व्यवसाय मोठा करतायत. माझे शेतकरी बांधव इकडे आहेत. शेतकरी सन्मान योजना आपण केली. हे म्हणाले शेतकऱ्याची कर्जमाफी, म्हणाले कोण म्हणाले इकडं, शेतकऱ्याची कर्जमाफीचा आश्वासन आम्ही दिलेलं आहे, वचननाम्यात दिलंय. एक मुख्यमंत्री आणि आमची बैठक झाली आहे, एक कमिटी गठीत केली आहे. अहवाल आल्यानंतर योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील आम्ही करणार. जे बोललोय ते आम्ही करणार. जो शब्द आम्ही दिलाय, शब्द दिलेला पाळणारं आमचं सरकार आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, जे जे आम्ही केलंय, जे जे बोललोय ते आम्ही करतोय. एक मुलगी इथं आली समोर, तिच्या हाताचा तुकडा पडला होता. काय ते छोटा बच्चू आहे. आणि अशा वेळेमध्ये पैसे काय बघायचे, संवेदना आहे, वेदना आहे माणसाच्या मनामध्ये. आणि कुठल्याही परिवारातली असली तरी सुद्धा या महाराष्ट्राला मी कुटुंब मानतो, महाराष्ट्राला माझा परिवार मानतो. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस जिथं जिथं अशी आपत्ती येते तिथं धावून जाण्याचं काम मी करतो. या ठिकाणी जेव्हा बिबट्याचा हल्ला झाला, त्याचा उल्लेख इथे झाला पिंपरखेडला, तिथं मला राहवलं नाही, मी ताबडतोब आलो. कारण एक संवेदनशील एकनाथ शिंदे जागृत झाला. आणि म्हणून जे जे काही सरकार वगैरे मदत करत राहतच आहे, सरकार मदत करेल, सगळ्या गोष्टी होतील. पण त्याला तात्काळ मी शब्द दिला, तो शिवसेनेने शब्द पाळला. कारण दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आपण अनेक योजना केल्या. लेक लाडकी लखपती योजना केली, एसटी मध्ये 50% सवलत योजना केली, अनेक योजना केल्या. मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं. एक दुर्दैवी घटना घडली. मी मुख्यमंत्री असताना एका मुलीने आत्महत्या केली. 12:30 वाजता टीव्हीवर बातमी झळकली, मी वाचली, पाहिली. का केली आत्महत्या? 50% फी सरकार भरत होतं, 50% फी तिच्या वडिलांनी भरायची होती. पण तिला वाटलं वडील भरू शकत नाही, वडील आत्महत्या करतील, म्हणून तिने स्वतः आत्महत्या करली. एक अतिशय दुःखद घटना घडली. मी म्हणालो, सरकार कुणासाठी आहे? सरकार सर्वसामान्यांचं आहे. मग आपल्या सरकारमध्ये सत्तेमध्ये एक मुलगी आत्महत्या शिक्षणासाठी करत असेल, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. तात्काळ 8 दिवसाच्या आत येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला आणि 50% फी आम्ही 100% फी माफ करून टाकली. हे सरकारचं काम आहे. सर्वसामान्यांचं सरकार हे लोकांसाठी असतं. मला काय मिळालं यापेक्षा लोकांना काय मिळालं हे पाहणारे आम्ही आहोत. किती प्रॉपर्टी, किती संपत्ती कमवली, पैसे कमवले किती, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे पाहणारे आम्ही लोक आहोत. सत्ता खुर्ची अजेंडा आमचा नाही. आमचा अजेंडा विकासाचा आहे. आमचा अजेंडा सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानणार आहे. आणि म्हणून या तिजोरीवर राज्याच्या सगळ्यात पहिला अधिकार कुणाचा असेल तर माझ्या शेतकऱ्यांचा आहे. आणि मी शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. ही निवडणूक जी आहे, ही निवडणूक ग्रामीण भागातली आहे, गावागावामधल्या विकासाची निवडणूक आहे. तुम्ही विधानसभेत देखील आम्हाला भरघोस मतदान केलं, 232 आमदार निवडून आणले. या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी 232 आमदार निवडून आले नव्हते, ते तुम्ही निवडून दिले. तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून आपले आभार मानतो. आणि म्हणून त्याचीच पुनरावृत्ती या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलोय. त्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी आपले जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करा म्हणून सांगण्यासाठी आलोय. या भागामध्ये अनेक कामं केलेली आहेत. मी मुख्यमंत्री असताना या भागामध्ये अनेक कामांसाठी पैसे दिले आहेत. आता आंबेगाव तालुक्यात खऱ्या अर्थाने एक निसर्गाची कृपा आहे, ऐतिहासिक वारसा आहे, पर्यटनाला चालना देण्याचा वाव आहे. या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, या भागामध्ये उद्योग आला पाहिजे. शरद आपण तिकडे करतोय ना कुठं MID शरद सोनावणे, आपल्या या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून चालना, उद्योगासाठी काय करायचंय?
द्या ना जागा तुम्ही. मी उदय सामंतना सांगतो, मंत्र्यांना ताबडतोब या ठिकाणी MIDC आणा, माझ्या तरुणांना रोजगार देण्याचं काम करा. सातगाव पठार तुम्ही जागा द्या, तुम्हाला MIDC देण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार. मी बोलतो ते करतो. आणि आताच दावोसमध्ये मुख्यमंत्री आणि उदय सामंत उद्योग मंत्री 30 लाख कोटीचे करार केले. तिथले उद्योग आपण इकडे आणू, जागा आपण द्या. इथल्या तरुणाला इथंच काम मिळालं पाहिजे, पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे. इथे मोठ्या प्रमाणावर आज पर्यटनाला चालना देण्याला वाव आहे. आणि म्हणून बोरगिरी ते भीमाशंकर अभयारण्य ट्रेक हे पर्यटकांचं आकर्षण केंद्र, त्याचा विकास झाला पाहिजे, त्याचा देखील आपण प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प आपल्याला करायचा आहे. हा प्रकल्प देखील गेम चेंजर ठरेल. आणि म्हणून पुण्यामध्ये रिंग रोड होतोय, त्याचा देखील फायदा आपल्याला मिळेल. आणि यासाठी देखील बिलकुल त्याची प्रयत्न केला जाईल. या भागामध्ये तरुणांचं जे काही रोजगाराचा विषय आहे, हा रोजगाराचा विषय आपल्याला निकाली काढायचा असेल तर इथं उद्योग आले पाहिजे, छोटे मोठे व्यवसाय आले पाहिजे, पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे. ते देण्याचं काम आपण करू. उद्योग खात्याच्या माध्यमातून मगाशीच मी उद्योग मंत्र्यांशी फोनवर बोललो. त्यांनी म्हणाले जिथं जिथं आपल्याला जागा मिळेल त्या ठिकाणी उद्योग आपण आणू, MIDC आपण स्थापन करू, लोकांच्या हाताला काम देऊ. हे फक्त मी बोलत नाहीये, पत्रकार मित्रांना माझं सांगणं आहे. मी जे बोलतोय ते टिप्पण करून ठेवा. पुन्हा जेव्हा मी येईन तेव्हा आपण मला विचारा. आणि म्हणून जे आम्ही बोलतोय ते केलेलं आहे, करतो आहे. आणि म्हणूनच आज पुणे या भागामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये जे आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर या भागामध्ये 5 वर्षात या ठिकाणी बदल झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे, या भागाचा विकास झाला पाहिजे. ही देखील आपल्याला मी शब्द देतो. आणि म्हणून ठीक आहे, भीमाशंकरचा विकास कामासाठी निधी कमी पडणार नाही, हा देखील शब्द आपल्याला मी देऊ इच्छितो. कुंभमेळ्याच्या पर्वा निमित्त भाविकांची सोय तुम्ही सांगितलं ना, तिकडे आपण त्या ठिकाणी 240 कोटी रुपयाचा काय ते आराखडा तयार झालेला आहे. कलमोडीचं पाणी या ठिकाणी आलं पाहिजे, ही देखील शेतकऱ्यांची मागणी आहे. नक्की त्यासाठी प्रयत्न केले जातील. सातगाव पठार पेठ नळ पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनाला गुलाबराव पाटील यांना आणि मी स्वतः पाहिजे काय नक्की या ठिकाणी येईन. मला आवडेल आणि आपल्याला हे काम करण्याचं भाग्य जे मिळेल त्यासाठी मी आपल्याला नक्की शब्द देतो. आणि म्हणून या भागामध्ये विकास झाला पाहिजे, या भागामध्ये पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे, या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जो काही स्कोप आहे तो आपण केला पाहिजे. इथं वडू तुळापूर जे आपल्या शिरूर तालुक्यामध्ये जे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्मारक आहे, मी मुख्यमंत्री असताना 532 कोटी रुपये मंजूर केले. 532 कोटी रुपये स्मारक, यामध्ये भीमा नदीवर पूल, संग्रहालय, सभागृह, नदीघाट, वाहनतळ, हिंदवी स्वराज्य ध्वज इत्यादी सगळ्याचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात देखील आणि इथं देखील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जे काही मृत्युमुखी पडलेत त्यांना देखील आपण मदत केली आहे. बाकी राहिले त्यांनाही मदत करू. आणि या ठिकाणी जे काही नवीन आपल्याला बिबट्याचं रेस्क्यू सेंटर करायचे आहेत ते वाढवायचे आहे, ते देखील वाढवू. आणि या ठिकाणी बिबट्याची दहशत कायमची या ठिकाणी संपली पाहिजे, यासाठी प्रयत्न करू. आणि ज्यांच्यावर केसेस झालेले आहेत त्या केसेस देखील माघारी घेऊ, हे देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आंदोलनाच्या केसेस आहेत आणि म्हणून त्या देखील आपल्याला मागे घेता येतील. वन विभागामध्ये रस्त्याची जी अडचण आहे ती देखील रस्त्याची अडचण शेवटी गावकऱ्यांना रस्ता पाहिजे आणि मग रस्त्याची अडचण दूर करू, अशा प्रकारचं देखील मी आश्वासन या ठिकाणी देतो. शिगवे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा आहे, शिवसृष्टी उभी केलेली आहे आणि याच्यासाठी तर आपल्याला मदत मिळेलच. मदत काय, हे आपलं कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मगाव, या ठिकाणी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपला आराध्य दैवत आहे आणि म्हणून हे करण्याची जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला शेतीसाठी हे बोललो रे बाबा मी. या दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांच्या ज्या पाणी योजना आहेत त्या सोलरवर पंप चालत नाहीत आणि त्याला MSCB कनेक्शन मिळाले पाहिजे.
धामणी परिसरामध्ये अशी देखील मागणी आहे आणि देखील यासाठी देखील आम्ही निर्णय घेऊ. निर्णय घेणार सरकार आपलं आहे आणि म्हणून सर्वसामान्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. कुकडी पाण्याचा प्रश्न, शिरूरमधील वेड भागासाठी पाणी मिळत नाही. पाण्याची योजना जी आहे गुलाबराव पाटील यांना मी या बाबतीमध्ये सांगतो आणि आपल्याला जे काय करायचं आहे ते आपण करू. फक्त मी आपल्याला एवढंच सांगतो की नगर परिषदा, या नगर परिषद नगरपंचायतीवर आपण भगवा फडकवलेला आहे. महापालिकांवर देखील आपल्या भगवा फडकला आहे अनेक ठिकाणी. आता जिल्हा परिषद पंचायत समितीवर देखील आपल्याला भगवा फडकवायचा आहे आणि म्हणून या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आपण सगळे शिवभक्त आहोत आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांचा भगवा या पुणे जिल्हा परिषदेवर फडकावायचा आहे. यासाठी आपण सज्ज होऊया आणि म्हणून आंबेगावचा विकास हा शिवसेनेचा ध्यास आहे आणि म्हणून या शिवसेनेला आपल्याला आपले सर्व आणि जे मित्रपक्ष आपले आहेत त्या सगळ्यांच्या सगळ्यांना ही निवडणूक जी आहे ही निवडणूक उद्याचं भवितव्याची निवडणूक आहे. या आंबेगावच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. फक्त मतदान करण्यापुरती मर्यादित तुम्ही ठेवू नका. इथं निवडून दिलेला माणूस तुमच्या हक्काचा असला पाहिजे. त्याचा कान धरून तुम्ही काम करून घेता आलं पाहिजे आणि अशा प्रकारचे उमेदवार तुम्हाला दिलेले आहेत आणि हे सर्व उमेदवार तुम्ही निवडून द्या. विकासाला पैसा कमी पडणार नाही हा शब्द माझा आहे. आणि म्हणून तळेगाव ढमढेरेचं काय, कचरा व्यवस्थापन, शेतकऱ्यांच्या सातबारावरील पुनर्वसनाचे शिक्के, अद्ययावत हॉस्पिटल उभारणी, अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकासाठी भरघोस निधी, बिबट श्रवंत्याची विशेष उपाययोजना, यासाठी देखील आपल्याला शासनाच्या माध्यमातून या भागामध्ये हे प्रश्न देखील सोडवण्याचं काम आपण करू. मी आपल्याला एवढंच सांगतो, जाता जाता फक्त जिल्हा परिषद गट पारगाव गट आहे, अरुण गोविंदराव गिरे, पंचायत समिती श्वेता किरण ढोबळे, पंचायत समिती गण 24 रोहिणी दिलीप वाळुंज, जिल्हा परिषद गट क्रमांक 13 प्रशांत विठ्ठल अभंग, अवसरी बुद्रुक पिंपळगाव माळुंगे, पंचायत समिती गण कल्याण हनुमंत हिंगे अवसरी बुद्रुक, त्याचबरोबर पिंपळगाव तर्फे माळुंगे मनोहर बंडू इंदुरे, शिनोली बोरगर सरिता संदीप माळी, बोरगर राजेंद्र सावळेराम घोडे, शिनोली सुरेखा शिवाजी गबाले, घोडेगाव पेठ सुवर्णा देवीदास दरेकर, घोडेगाव दिलीप कपिल दिलीप काळे पाटील, पेठ अंकुश शिवाजी लांडे, त्याचबरोबर कळम चांडोली बुद्रुक प्रीती प्रवीण थोरात, कळम राजश्री नितीन बालेराव, चांडोली बुद्रुक प्रियांका केतन वाघ, या सगळ्या लोकांना आपण विजयी करा. हे पण आहेत का? तळेगाव ढमढेरे रांजणगाव या ठिकाणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सारिकाताई राहुल करपे, तळेगाव ढमढेरे पंचायत समितीचे उमेदवार चेतना जयकुमार ढमढेरे, रांजणगाव सांडस पंचायत समितीचे उमेदवार राहुल राजाराम रणदिवे, टाकळी हाजी जिल्हा परिषद गट कवटे टाकळी हाजी जिल्हा परिषद गट डॉक्टर सुभाष पोकळे, टाकळी हाजी पंचायत समितीचे उमेदवार प्रगती आशिष निचित, कवटे एमआई पंचायत समिती अधिकृत उमेदवार माधुरी विलास थोरात. झाले रे बाबा, पार्टी काही नाव नाही चालत. सगळ्यांची नावं घेऊन झालेत. आता मतदान करायचं काम तुमचं आहे आणि म्हणून मी आपल्याला शब्द द्यायला आलोय की या सर्व लोकांना विजयी करा. तुम्हाला माझी विनंती आहे, हे सर्व लोक निवडून आल्यावर तुमची 5 वर्ष सेवा करतील, या भागाचा विकास करतील. या ग्रामीण भागामध्ये रस्ते असतील, पाणी असेल, दिवाबत्ती असेल, ज्या ज्या काही मूलभूत सोयीसुविधा असतील ते देण्याचं काम हे सर्व उमेदवार केल्याशिवाय राहणार नाही. पारगाव आमदार साहेब म्हणतात पारगावच्या भूमीला पैसे कमी पडू देऊ नका. मी आपल्याला शब्द देतो, पारगावच्या या सर्व विकास कामांना
पैसे कमी कमी पडू देणार नाही. हा शब्द एकनाथ शिंदेचा आहे. एकनाथ शिंदे शब्द देताना 10 वेळा विचार करतो. शब्द दिला की माघार नाही. आणि म्हणून मी माझा शब्द आहे की या संपूर्ण या जिल्हा परिषद गटांना या भागातल्या संपूर्ण आंबेगाव तालुका, शिरूर तालुका आणि पाठीमागे आता गेलो तिकडे जुन्नर तालुका, या सर्व तालुक्यांमध्ये विकास निधी जो आहे हा विकास निधी कमी पडणार नाही. कारण आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही, आम्ही देणारे आहोत. आणि देता देता आपण इथपर्यंत आलेलो आहे. आणि म्हणूनच माझ्या सर्व तमाम सगळ्या लोकांना मनापासून मी शुभेच्छा देताना येणाऱ्या 7 तारखेला आपण या सर्वच्या सर्व लोकांना विजयी करा आणि आपल्या लोकांना विजयी करून या पुणे जिल्हा परिषदेमध्ये पाठवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. पोंदेवाडी ग्रामपंचायतचे गावातले लोकांचा प्रवेश आहे ना, प्रवेश झाला असं मी जाहीर करतो. जयसिंग बाबूराव पोंदे सगळ्यांचं मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो. त्याचबरोबर सर्व बैलगाडा मालकांच्या वतीने साहेब एक विनंती आहे, आपली बारी या ठिकाणी पुकारली जाते.